कर्ज फेडण्यासाठी चेन स्नॅचिंग करणारा आरोपी अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिसांनी जेरबंद करत 1,80,000 रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे। 13 मे 2026 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास फिर्यादी संतोष गुरडे राहणार साईदीप नगर शिरसाटमळा पाईपलाईन रोड अहिल्यानगर हे पाईपलाईन रोड येथील संस्कृती वाईन समोर त्यांच्या पत्नीशी फोनवर बोलत असताना एक अनोळखी इसम दारू पिऊन फिर्यादी जवळ आला आणि फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला। म्हणून फिर्यादी यांनी त्या दारू पिलेल्या अनोळखी इसमाकडून आपला मोबाईल परत घेतला। म्हणून दारू पिलेल्या इसमानं फिर्यादीला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि फिर्यादीच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीनं हिसकावून घेऊन पळून गेला। या आशयाच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या सूचनेनुसार गुन्हे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि गुन्हे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटना ठिकाणी जाऊन फिर्यादी यांच्यासोबत चर्चा करत आरोपीचं वर्णन आणि माहिती घेऊन शोध सुरू केला। मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी योगेश उर्फ भावड्या गायकवाड याला ताब्यात घेत त्याच्याकडे गुन्ह्याची विचारपूस केली असता त्यानं संबंधित गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्याच्याकडून 1,80,000 रुपये किमतीची सोन्याची 13 ग्रॅम वजनाची लगड जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ आणि त्यांच्या पथकानं केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।